दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणाचा उत्सव, नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत, शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव, आनंदोत्सव संपन्न। नमस्कार, आपण पाहता परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि निसर्गरम्य महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात प्रवेशोत्सव आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले। दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले। शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले। विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौर ऊर्जा सुविधा, नियमित आरोग्य तपासणी, स्वसंरक्षण प्रशिक्षण तसेच क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। भविष्यात तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात आले। कार्यक्रमात आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि नवोपक्रमाधारित टॉप नॉच शिक्षण देण्याचा प्रशासनाचा संकल्प व्यक्त केला। तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित हा प्रवेशोत्सव प्रेरणादायी ठरला असून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। शिक्षणाचा उत्सव, उज्ज्वल भविष्याचा संकल्प। परिवर्तन 24 न्यूज, सत्य, विकास आणि परिवर्तनाचा आवाज।